कोण असेल? हा गुंड मवाली असला पाहिजे आणि हा गुंड मवाली चोऱ्या करून या ठिकाणी लपून बसलेला आहे आणि पाखरू तर लय छान वाटत रे. परंतु हे पाखरू माझ्या जाळ्यात येईल कसं? हा कोण असेल? यांची चौकशी करणं आपलं काम आहे. अरे तुझे तू शहाणा आहे, तू जा आणि त्याला उठव त्याला. सफर नाही रे, सफर नाही ना. अरे नालायक, त्यातली तुला जाणीव नाही. आमचे भुरा कुमार हे उठवण्यामध्ये पहिल्यापासून नंबर आहे. जा जा आणि उठव. उठाडू मनात वरी लगेच उठे जाईल. डायरेक्ट मग लगेच उठे जाईल. कोण सापडी राहिला कोण आता एक हा खाना कंटी सांगा सांगा माझं डिझाईन काय माहिती दिल्ल्या ढपूनो आणि घाट्यांनो. अरे माणसाने सामरी पावर, इम्प्रेशन, कॉम्प्रेशन, डिप्रेशन, नंतर तुमचा गर्भपिशीचा ऑपरेशन. माणसाला गर्भपिशी असते का काय? माणूस नाही रास का ही जरा रास. बाईच्या मागणं बोलतोस काय रे? तो बाईना मागून बोलस तो का मर्दर अस माहितीये. आता येऊ बोला रे दादा. बाबा तू कर नमस्कार. अरे माणूस आहे रे, माणूस आहे रे. कोण नमाज बी अरे माणूस आहे ना तो. माणूस आहे रे. मग तू कर ना बदनात कस काय? हा हा बरोबर आहे. हा? कुठं राहतो? जमीनना तुकडावर तुला नाव आता त्या गावाला नाव असेल ना? शेना काय नाव? गाव. अरे जसं नागपूर आहे तसं तुझ्या गावाला नाव असेल ना? शेना काय नाव? गाव. अरे तू चितला आला ना, त्या गावाला नाव असेल ना? शेना हो. काय नाव? तटारात मित्रांनो तालुका मा. इकडे यायला कारण आमच्या भागामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ पडला. दुष्काळ हा खाण्यासाठी आम्ही मिळत नाही. हा आम्ही गहूच्या पोया खातो. हा पिण्यासाठी पाणी मिळत नाही. हा पाणी प्यायला भेटत नाही. हा आम्ही 4 ना डबा पित असतो. हिरो भाजीपाला आता डोळ्याला देखील भेटत नाही हो. आम्ही रोज मटण मच्छी खातो. कोण कोण आहे? मन पोरे दादा
वा 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 ही तुझी मुलगी आहे. हा, मन पोर आता हो. हा ही तुझी मुलगी आहे. हा मन पोरेन दादा इकडे हा. तू आता वय. लगेच खुशीला होत करायला म्हणतो ना. अरे आपण आता राय रे आपला ठाकला गावनी चढे. आता आता या मनसे बोला हा हे माझे दोघं कोतवाल आहे. वही बटन बटा बिल का मागित ना बाप त्या हे माझे दोघं कोतवाल आहे. या पोती येणार आहेत का कोतवाल हा माझे नौकर आहेत ते. असं आहे का हा सोजवळ माणसे आहेत, चांगले माणसे आहेत. मग सुजेलेत ना त्या दिकी राहिलो ना आम्ही सोजवळ. म्हणजे चांगलं मन आहे भाषा. हा आता होय. अरे बाबा हा पूर्ण बकाली वस्ती, बोकडे निवसती आहे का बकाली वस्ती. बकाली वस्ती तुझ्यावरती हमला करतील, हा. तुझ्या पत्नीला घेऊन पळून जातील. हा. म्हणून तुम्ही अरे माझ्या- पत्नी नाही अरे म्हणते तुमची मुलगी हा मुलगीला घेऊन पळून जातील. हा. म्हणून तुम्ही माझ्या घरी चला. बापरे तुमले घर बी आहे? तुम्हाला काय माहिती चला माझ्या घरी. हा, चला चला चल, चल. चला 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 ओय आवजवान तो वर्ग मोठा की हो मार मी उद्या हा माझा वाडा वाडा. चला जायचं बिल घालायच ते कस रे बाप आवजवा एक काम करा, काय हे बघा हा तुम्ही तुम्ही लांबची माणसे हा. काय काम करतो तू? मी गवंडीन दादा हो तू गांडुळे. हा का काढून हो गवंडी म्हणजे घर बांधणं हा मिस्त्री मिस्त्री. हा, मिस्त्री हाँ 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 वाह वाह वाह. जिसे ढूंढते थे गलो गली वो तो हमारे सामने आके मिली. अब कर लो उसको ढिली है. ततच राहते हा तर ते नवरंगू आहे ओहो नाव छान आहे. हा. ठीक आहे. हा तीन माहिती ठेवली तीन नाव तर तुम्ही आता एक काम करा, हा मी तुम्हाला पाहिजे ते कामाला लावल. असं ना माझ्याकडे भरपूर काम आहे. हो तू जा भांडे आणि झाडझुडचे काम करा. हा हो जा तू. हम्म. हा तू काय काम करतो? गवंडीन दादा घर बांधण काम करत ना आम्ही बी जाऊ का त्या पोरीला कामाला काम. काय टाकायचं तू ना पण. म्हणून हा एक लक्षात घे, हा. तू गवंडी आहे. हो हे माझं घरकाम आहे. हा माझ्या ढोरांसाठी ढोरकोटा बांधायचा आहे डोरकोटा बांधा ना पत्राचं. काय विशेष आहे हो हा. मग पहिले लगेच वरतून पत्र टाकेल लगेच लगेच कर क्लिअर डायरेक्ट जा. ओय, इकडे इकडे कामगिरी काय सांगितली मी? डोरकोटा बांधणार ना आपले हा आम्हाला लगेच बांधते सोना कसं म्हणशील तू? पहिले पाया करसू हा मग बिता उभ्या करसू आणि मग वरतून पत्र टाक देसू वरतून वरंडी आमच्याकडे पद्धत वेगळी आहे. हा. पद्धत वेगळी बांधण्याची. तुमच्याकडे कशी पद्धती आते पद्धत अशी आहे, कशी अगोदर चढवायची वरंडी, नंतर चढवायची भिंत आणि मग खोदायचा पाया. बरोबर पसाड रे बा. काय काय कसं कसं अगोदर चढवायची वरंडी, हा नंतर चढवायची भिंत हा. आणि मग खोदायचा पाया. का हो दादा एवढं मोठं घर उभं नंतर कोणी पाया खातच का
दादा आज वावणी वावणी कामगिरी होती म्हणून मी तुला सांगितलेले आहे. आपण वावणी ना मनावरी पैसे किती गेले चालेल, आता पैशातली आकाडीला वावणी ना ते होणार नाही. मग तुझ्या पोरीला बायको केल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही आत वरजी येईल का काजरे पाटील म्हणतात पाटील. हा. वा 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 अगोदर चढवायची वरंडी, नंतर चढवायची भिंत आणि मग खोदायचा पाया. दादा मी गरीब माणूस आहे, पोट भरायला येईल हसू नको, हसू नको. रेडी आहे ना हो दादा ओय, दादा ही कामगिरी झाली तर ठीक, नाहीतर तुझ्या पोरीला बस तेवढाच पाहिजे, बस. आलं लक्षात. लाग कामाला 8 दिवसाच्या आत पाहिजे. असं ना हा. बेटा रंगो काय झालं आता? अहो बाबा का बरं हसताय तुम्ही? काय झालं? तुले बी तरी बी काय एकच सगवर आहे रे तुमचे काय झालं? बेटा हा पाटीलने मला कामगिरी सांगितली कोणतं? घर बांधते म्हणजे आमनं मग काही विशेष गोष्ट बाबा घर बांधायचं? दोन कोटा बांधा सांगत आहे मग मला काही विशेष गोष्ट काही? आपण मग तो कसा म्हणे कसं? दोन कोटा कसा बांधणार कसं? पहिले चढावणे वरंडी हा नंतर बांधणे भीत हा आणि मग खण म्हणे पाया काही विशेष गोष्ट बाबा हे बांधायचं? आई मग मला बापरे मग ते बाकीने जर का डोकारू उभं करू मग आता मग ते चाललं पै चाललं हा बाबा थांबा, घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. तुमची नाही. पोरगी आहे ना तुमच्या सोबत? नाही मी बाजार भीत घाबरायचं नाही तुम्ही काही. मग आता मी आहे ना, तू तशी म्हण माय मी वाचाल तू पाय मी आहेच बाबा, तुम्ही अजिबात घाबरू नका. तर पाय पडत वाचाल पाय एक काम करा, आपल्या घरी धान्य काही हा. नाही, मी पाटीकडे जाते आणि धान्य घेऊन येते. असं का हा मग तर तुम्ही येत थांबा. मी आधीच थांबू हा. लवकर येतो लगेच आली. हा, पाटील. पाटील. मला कल्पना होती की रंग आल्याशिवाय राहणार नाही. आली रंगू. कामू नको, कामू नको. अरे मी कधी तुझी वाट बघतोय. हा. मला धर्मशाळेमध्येच कळालं की लाईन क्लिअर आहे म्हणून. हा. लागून बोला ना. मग लाईट क्लिअर आहे ना कोणी अकरावी टाकीला पण कशासाठी आली तू? अहो पाटील, माझ्या घरामध्ये ना धान्य काही नाही, मला शेरवाज्यावर द्या ना. आतलं बरं जवारी. हो आदलं बघा. अगं पागल, अरे फक्त तो फोन केला असता, ट्रॅक्टर माल मोडणारी धान्य मी रवाने केले असते. हा हो हा. ट्रॅक्टर कशाला मागणार हा. इंडिका गाडी मागणार पावर पोता मावले इंडिका गाडी मग बसायला काय गाडीमध्ये 52 पोते मावते घरे नालाय. हो, येडा. यांनी का मग भावान पोतं मारतोस का? आम्ही ट्रॅक्टर काढू? हा. ट्रॅक्टर काढू? हा. ट्रॅक्टर मधून एक पोतं माहिती आहे. हा, हल्ला घे. रंगू, हा. अरे मला तू काहीतरी सांगितलं असतं, मी धान्य रवाने करून तू कशाला आली गं? अहो इतकी गरज नाही मला, फक्त आता शेरवाज्यावर आदल्या वेळ ज्वारी पाहिजे. आतलं ज्वारी. हो ठीक आहे. शब्द बोलले असतील. मी माफ करतो हा. आणि तुझ्या पदरात टाकतो. अहो, पाटील मी जसं म्हणते तसं भरा ना. अहो ऐका ना, मी जसं सांगते तसं भरायचं. तू सांगते तसं हा. कसं? अगोदर लावा शिक, मग भरा माप, टाका माझ्या पदरात, चालली मी घरी. काय झालं? अगोदर लावा शिक, भरा माप, टाका माझ्या पदरात, चालली मी घरी. माझी टिंगल करते, माझी टिंगल करते. येडी कुठली. करू दे मला माफ. अहो ऐका ना, मी बोलते ना, अगोदर लावा शिक, मग भरा माप,
टाका माझ्या पदर, चालले मी घरी. ओय काय येडी, काय झालं? अगोदर सीट कुठे लागते का? आणि मग वरंडी पहिले चढते का? बस आणि माय जी कळते ना तुम्हाला मग बस आते जाय तू घर बर. मी देखत जाते या पाटील ना. हो बेटा टेन्शन नको लिहू. पाटील का पाटील का पाटील वाचला रे. इकडे माझ्या घरी नागपूरचे पाहुणे आलेले आहेत. नागपूर नाही का? हा नागपूर वर्धाना. हा जा तो तांब्या घे हा. आणि एक तांब्या भरून दूध घेऊन ये. जा लवकर. पाहुणाच ना करता का? हा चहा बनवणी हा. लगेच 2 मिनिटं मागताय. ओय काय घ्यायला चालला? तुझी आले दूध आणशील हा. परंतु कोणतं आणशील? म्हैस ने लई जुना. म्हशीचं आम्हाला वरचित आहे. हा? म्हशीचं दूध चालत नाही आम्हाला. मग काय ना गाईच्या दुधाची अलर्जी आहे. अरे बापरे. मग बकरीनं बकरीचं पण चालत नाही. म्हणजे तुमले बकरीनं बी नाही गायनं बी नाही मग तुमले कुत्रीनं आणू. हो कुत्रीनं दूधनी चहा बस का? आणि त्या कुत्रीनं दूधनी चहा पितोस का? कुत्री नाही कुत्री नाही डुकरीन. दूध कोणता आणशील? कोणता? माझ्या ढोरकोंड्यामध्ये काळा कपिला बैल बांधलेला आहे. हा. एक तांब्या भरून त्या बैलाचं दूध घेऊन ये. कोणा तू? बैलाचं दूध तांब्या भरून घेऊन ये. जा लवकर. बैल ना हा मस्त जमाडतच बाकी तुम्ही बी. काय झालं? बैलनं दूध वरीच्या बैलनं दूध बैल कधी दूध देस का? निघत म्हणून सांगतो. आया म्हणा बापरे. हा आपण बैलनं दूध निघाव. रडून दाखवू नको मला. जा तांब्या भरून एक दूध घेऊन ये बैलाचं. आणि नाही जरा आनंद आहे. तर तुझ्या पुरीला बायको आज मी केल्याशिवाय राहणार नाही. जा. समजी गे माले. रंगबाजी आहे की शंकर मी देशात आणि मग आम्ही काय करसो गाडी. बस ना जरा शांत बस ना. जा लवकर. दूध घेऊन ये. बैल ना. हा हो दादा. नाहीतर तुझ्या पुरीला हो ना. रंगो बेटा हो. काय झालं आता? आते नको राव आले. आता काय होईना? एक बी काय लागता काय? काय लागता मग या बी पाणी मा पडी गेल त्या बी पाणी मा पडी गेल. मग आता बेटा हा आठवण निघे चाल का राव. बरं झालं काय? पाटीलने मला दूध आणून सांग. काही विशेष गोष्ट आहे बाबा दुधाण्याची. गाईचं चांगलं असेल, नाही ना गावडीचं गायनं बी नाही ना नाही, म्हैसनं बी नाही बकरीचं बकरीनं बी नाही कुत्रीनं बी नाही. मग पाटील म्हणे मग दोरकोटा बा बैल बांधिले म्हणे हा त्या बैलनं दूध काढिलंय म्हणे. मग काही विशेष गोष्ट आहे बाबा. ते गिल्लाच बरकत काय नाही एक दोन थेंब सांगतात काढलंय आता गिल्लाच बरकत काय नाही हा बाबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचे कपडे धुण्याचे, मी नदीवर जाते आणि कपडे धुवून आणते. पण तो तुला बायको कर म्हण. मी आहे ना. नाही तू तर शे म्हणे माय. हा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो, मला तुम्ही इथे थांबा. मला टेन्शनच नाही तुला बद्दल. तुम्ही इथे थांबा, मी आली लगेच. जसा इश्काचा एकदम बाम. गंगू रंगू हा. कुठे चालली तू? कपडे धुवायला. हा कपडे धुवायला. मध्ये तोड घालतो का भाडव्या? हे रंगू हा. तू कुठे चालली? आवर धुणं धुवायची चालली मी नदीवर.
धुण्या धुण्यासाठी हा. काय पागल आहे काय? माझे 2 नोकर आहे हा. आणि यांना सांगितलं असतं यांनी कपडे धुवून टाकले असते हा. आणि बसले गरज अरे नोकरांनी आहे माझ्या नोकरांनी कपडे धुवून टाकले असते बारीक कपडे आभारी धुतो हा पाटील हा पाटील हे जे कपडे ना त्याच्या धुण्याच्या लायकीचे नाहीये अं? त्यांच्या धुण्याच्या लायकीचे नाहीये कपडे त्यांच्या धुण्याच्या लायकीचे नाही नाही का म्हणून माझ्या बापाला न्हाण आलं अं? माझ्या बापाला न्हाण आलं रक्ताचे कपडे ते नदीवर चालले मी धुवायला नाही तू डोकावरली रे बाप. काय बोलली? माझ्या बापाला न्हाण आलं रक्ताचे कपडे नदीवर चालले मी धुवायला मला कल्पना होती तू माझी शेकर करते माझी शेकर करते तुला ठोकरला म्हणजे तुझ्या बापाला न्हाण आलं हा या रक्ताचे कपडे मी नदीवर चालली धुवायसाठी पागल काय झालं अरे माणसाला न्हाण कुठे येत का दूध देतो का? किती गोदा